हेच म्हणायचे, आजचे जे शाळेमध्ये सकाळी शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वय आहे की शाळेमध्ये ज्ञानाचे धडे घ्यावे आणि खेळ खेळावे, पण या शासनाच्या बेलगाम मुजोरपणामुळे या विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास भाग पडते आहे. विद्यार्थी रस्त्यावर येऊन आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी रस्त्यावर येऊन आम्हाला शिक्षक हवं आहे, आम्हाला शिक्षण हवं आहे, आमच्या शाळा बंद करू नका अशा मागण्या करत आहेत. तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मला तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना हेच म्हणायचं आहे की लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ही जी ह्या ज्या मागण्या आहेत आणि हे जे विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय आहेत, बेरोजगार तरुणांवर होणारे अन्याय आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही समाजापर्यंत प्रत्येकाकडे घटकापर्यंत पोहोचवाव्या आणि आम्हाला न्याय मिळवण्यास आम्हाला सहकार्य करावे. आम्ही आमचा लढा तर लढतोच आहे, पण तुमचं देखील सहकार्य आम्हाला हवं आहे. आणि एक शेवटचं म्हणते की जे राजकारणी नेते आहेत, राजकारण सोडून सेवाकारण करा, समाजकारण करा आणि या देशाला प्रगतीच्या मार्गावर घ्या. धन्यवाद.